नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ग्रामर विथ राधिका. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ध्वनिदर्शक शब्द. आता ध्वनिदर्शक शब्द म्हणजेच काय, जे प्राणी पक्षी आहेत त्यांच्या आवाजाला कोणत्या नावाने ओळखलं जातं, ते काय असतात आपले ध्वनिदर्शक शब्द. आता पहिला आहे पक्ष्यांची किलबिल. सो पक्षी जो आवाज करतात त्याला काय म्हणतात, तर किलबिल. सेकंड आहे गायीचं हंबरणं, म्हणजे गायी जेव्हा ओरडते तेव्हा तिच्या आवाजाला काय म्हणतात, तर हंबरणं. चिमण्यांची चिवचिव, चिमण्यांच्या आवाजाला चिवचिवाट असतो चिमण्यांचा, सो त्याला काय म्हणतात, तर चिवचिव. कोंबड्याचा बाक किंवा आरवणं, कोंबडा जेव्हा आवाज करतो ओरडतो तेव्हा त्याला काय म्हणतात, बाक देणं किंवा आरवणं. फिफ्थ आहे कावळ्याची कावकाव, कावळा कसा करतो, तर कावकाव. कुत्र्याचे भोभो, कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज कसा असतो, तर भो भो. मांजरीची म्याव म्याव असते. त्यानंतर घोड्याचे खिंकाळणे, जेव्हा घोडा आवाज करतो तेव्हा त्याचा आवाज कसा असतो, खिंकाळण्यासारखा असतो, त्याला काय म्हणतात, खिंकाळणे. दाताची करकर, जेव्हा दातांचा आवाज होतो तेव्हा तो कसा येतो, तर करकर असा आवाज येतो. त्यानंतर आहे सिंहाची गर्जना, सिंह जेव्हा ओरडतो तेव्हा तो काय करतो, गर्जना करतो. त्यानंतर आहे पालीचे चुकचुकणे, पाल जेव्हा आवाज करते तेव्हा तिचा आवाज कसा येतो, तो चुकचुकण्यासारखा. वाघाची असते डरकाळी, सिंहाची असते गर्जना आणि वाघाची असते डरकाळी. त्यानंतर आहे पोरांचा खूप सारा आवाज असतो तेव्हा काय असणार आहे, त्या आवाजाला काय म्हणतात, तर गोंगाट, पोरांचा गोंगाट. भ्रमराचा रुणझुण किंवा गुंजन, भ्रमर म्हणजे जो भुंगा असतो, सो त्याचा आवाज कसा असतो, रुंझुन किंवा गुंजन सारखा. त्यानंतर आहे पानांची सळसळ, पानांचा आवाज येतो तर त्या पानांच्या आवाजाला काय म्हणतात, तर सळसळ. जेव्हा वारा येतो तेव्हा पानांचा जो आवाज होतो तो कसा असतो, तर सळसळ असा. पंखांची फडफड, पक्षी जेव्हा पंख फडफडवतात, सो हलवतात, तेव्हा कसा आवाज येतो, तर फडफड. त्यानंतर दाराची करकर, जेव्हा दरवाजा म्हणजे जसं की त्याचे स्क्रूज वगैरे गंजलेले असतात किंवा काय, जेव्हा दरवाजाचा आवाज येतो तर तो कसा येतो, करकर अशा टाईपचा येतो. जात्याची घरघर, जातं फिरताना कधी ऐकले, सो तो जेव्हा जाता फिरतो तेव्हा त्याचा आवाज कसा येतो, तर घरघर असा येतो. त्यानंतर हत्तीचा चित्कार, हत्ती जेव्हा ओरडतो तेव्हा तो काय करतो, तो चित्कार करतो. सापाचा फुत्कार, साप जेव्हा म्हणजे डसण्यासाठी किंवा चावण्यासाठी त्याचं तोंड हे करतो तेव्हा त्याच्या तोंडातून कसं येतो, तर त्याचा तो फुत्कार असा आवाज येतो. त्यानंतर आहे घुबडाचा घुतकार आणि माकडाचा भुभुकार. अशा प्रकारे तुम्हाला ध्वनिदर्शक शब्द विचारले जातात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हे सांगायला विसरू नका की तुम्ही माझे व्हिडिओज कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून बघत आहात आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.